सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दलची एक मोठी अपडेट एबीपी माझावर आहे। दोन जातीत वितुष्ट येऊ नये यासाठी बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंडे धस भेटीमागे बावनकुळेंची मोठी भूमिका आहे आणि बावनकुळेंच्या निवासस्थानी एकत्र भोजनाच्या स्वरूपात त्यांची भेट झाली होती। हत्या प्रकरणामुळे दोन जातीतली तेढ टाळण्यासाठी बावनकुळेंचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते। उघड वाद थांबवण्यासाठी बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याची देखील माहिती आहे। या मध्यस्थीमुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाचा कोणताही संबंध नाही आणि त्यामुळे तपासावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये ही काळजी देखील घेण्यात आली आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कुठेतरी बीड जिल्ह्यात दोन जाती समूहांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत होतं। त्यात आता बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचं दिसून येतंय धस आणि मुंडेंच्या भेटीदरम्यान। याबद्दल अधिकची काय माहिती? नक्कीच स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात खुलासा केलेला होता की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये त्यांनी मध्यस्थी केलेली आहे। त्यांनी जरी स्थानाचा खुलासा केला नसलं तरी जी काही माहिती मिळत आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची ही भेट झालेली होती आणि अनेक तास जेवणावर दोन्ही नेत्यांमध्ये बावनकुळे यांनी चर्चा घडवून आणलेली होती। बावनकुळेंचं असं म्हणणं होतं की बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जरी दोन्ही नेते एकत्रित सक्रिय असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद आहे, मनभेद नाही। मात्र काही विषयांवरील दोघांचे जे मतभेद आहे ते अगदी टोकावर जाऊ नये। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने शाब्दिक वक्तव्य जे आहेत आणि शाब्दिक वाद जे आहे दोघांमध्ये किंवा दोघांच्या समर्थकांमध्ये जे सुरू होते त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये जे सरपंच मसाजोगचे सरपंच आहेत त्यांच्या हत्या प्रकरणानंतर दोन जातींमध्ये उभा वितुष्ट निर्माण होतो की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली होती आणि काही लोक त्या पद्धतीचे वक्तव्य करत असल्यामुळे त्या शक्यतेला बळ मिळत होता आणि त्यामुळेच ही काळजी जी आहे ती भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली। कदाचित त्यांना पक्षाकडून आदेश असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी ही भेट घडवून आणली असेल। गेल्या काही दिवसांपासून त्यासाठीचे प्रयत्न सुरू होते आणि जेव्हा ही भेट झालेली आहे तर दोन्ही नेत्यांना आपापले जे वाद आहे ते चर्चेतून मिटवण्यासंदर्भातला एक सल्ला जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि सोबतच दोन जातींमध्ये जो एक उभा वाद जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होऊ पाहत होता तो वाद टाळावा, ती शक्यता जी आहे ती टाळली जावी यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहे अशी माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। मात्र अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले या भेटीनंतर की जे सरपंच संतोष देशमुख आहे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर याचा काही परिणाम होणार का। तर जी काही माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळत आहे या भेटीदरम्यान आणि त्या भेटीमध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहे त्याच्यामध्ये ही काळजी घेण्यात आलेली आहे की फक्त वाद जे आहे ते दूर व्हावे आणि दोन जातींमधला जो वितुष्ट निर्माण होत होता किंवा निर्माण केला जात होता तसं होऊ नये यासाठीची काळजी या भेटीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। मात्र जो हत्या प्रकरणाचा तपास आहे तो स्वतंत्ररित्या सुरू आहे, त्याच्यामध्ये संबंधित जे एजन्सीज आहे ते तपास करत आहे आणि त्याचा आणि या भेटीचा कुठलाही संबंध नाही। सोबतच धनंजय मुंडे यांच्यावर ते कृषी मंत्री असताना एक कृषी साहित्य खरेदी घोटाळाचाही आरोप होत आहे, त्या संदर्भातलीही कुठलीही चर्चा या भेटीमध्ये झाली नाही असं खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलेलं आहे। खरंय रजत, या भेटीचा परिणाम संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासावर होणार नाही अशीच आपण अपेक्षा बाळगूया। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।